हाय हॅलो नमस्कार, मी निकिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आता मी मस्त साडी वडी घालून रेडी झाली आहे, कारण माझ्या मैत्रिणीकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तर मला तिकडे जायचं आहे. तर मग अशा प्रकारे मी मस्त रेडी झाली आहे. आता निघायचंच आहे. बाकीचा ब्लॉग मी तिथं गेल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करेन. चला तर मग जाऊया. तर इथं त्या ताईंची तयारी चालू होती हळदी कुंकवासाठी. तर मस्त त्यांनी इथं रांगोळी वगैरे खूप छान वाटत होतं. मस्त रांगोळी काढलेली होती. आणि इथं आरव बघा कसं हाय करतोय. तर इथं हळदी कुंकवासोबतच त्या ताईंची भाची आहे, तिचं बोरनान पण करायचं होतं, तर त्याच्यासाठी पण तयारी करत होत्या. तर इथं हळूहळू सगळ्या बायका यायला सुरुवात झाली होती. त्यानंतर त्यांनी सर्वांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं. तर खूप छान वाटत होतं. सगळ्या लेडीज एकत्र आलेल्या होत्या, खूप मस्त. आणि त्यांनी अरेंजमेंट पण एकदम छान केलेली होती सर्वांसाठी. तर खूप भारी वाटत होतं. मस्त खूप दिवसानंतर असं हेच निमित्त असतं ना की सर्व जणी आपण एकत्र येतो. मस्त असं तर रोज कोणाला वेळ नसतो कोणासाठी. तर मस्तपैकी इथं हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू होता. तर हळदी कुंकवासोबत सर्वांनी मस्त छान छान नावं पण घेतली. ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच, त्याच्यामुळे ब्लॉग पूर्ण बघा. खूप मजा येणार आहे तुम्हाला पण. आम्ही तर खूप मस्ती केली. मातेने पालन केले की त्याने प्रभाकरांचं नाव घेते सर्वांनी पत्नी नात्याने. वा 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 छान. राधेला कृष्ण म्हणतो हास, विसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, दोघांचे नाव घेते हळदी कुंकू दिवशी खास. वा वा छान छान, टाळ्या वाजवा. यांना सगळ्यांना मराठी लोकांना सगळं पाठांतर असतं. गुलाबापेक्षा सुंदर असते गुलाबाची कळी, गुलाबापेक्षा सुंदर असते गुलाबाची कळी, अक्षयरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. कृष्ण वाजवतो बासुरी, राजेश नावाचं नाव घेते राणाच्या प्रेमामुळे सुखी आहे मी संसारी. देवांचे देव महादेव, पार्वती त्यांची संगिनी, योगेश रावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी. मन माती उतरल्या भीती, चितरले खाप, आत्याबाईचे गोटी, धर्मले राम, राम गेले काशी, रुपये आणले पाशी, पाचशेची केले सरी, सरी गेली पाटलाच्या घरी, पाटील म्हणतं नाव घे, नाव काय चुकाचं, हळदी कुंकाचं, आलालं वारं, वारं गेलं पंढरपूरला, पंढरपूरची केले ही, आनंदरावाचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. नव्या नव्या आयुष्याची नवीन नवीन गाणे, आम्ही माझा राजा आणि मी त्यांची राणी. करंजीत प्रेमाचे सारण, अक्षरावांचं नाव घेते हळदी कुंकाचे कारण. तर इथं त्या बाळाच्या बोरनांचा कार्यक्रम सुरू झालेला होता. सगळ्या बायका येऊन त्याचं बोरनान करत होते. तर ते बाळ इतकं क्यूट होतं ना, अजिबात रडलं नाही. एवढ्या सगळ्या लेडीज येत होत्या, पण त्याचं एकदम मस्त चाललं होतं आपलं त्याच्या मस्त गतीत होता तो. आणि छान असं एन्जॉय केलं बाळाने पण. आम्हाला पण खूप छान वाटलं की एवढी गर्दी बघून पण ते बाळ अजिबात रडलं नाही किंवा त्रास दिला नाही. मस्त असा बोरनांचा पण कार्यक्रम आटोपला. छान वाटलं सगळ्यांना भेटून बघून. तर इथं पुढे आम्ही एक गेम खेळणार होतो. तर गेममध्ये काय होतं की आपल्या नवऱ्यांना दुसऱ्यांच्या मोबाईलवरून कॉल करून आय लव्ह यू बोलायचं होतं आणि तो रिप्लाय सर्वांना ऐकायचा होता. हॅलो, हा मी बोलते. आवाज ओळखे ना काय, आय लव्ह यू. हॅलो, इथे फोनवरती पण बोलला तर चालेल. आय लव्ह यू. इथे माझ्या सगळ्या फ्रेंड्स लोकांना रिप्लाय ऐकायचंय ना. चालेल ते नवऱ्याला आपण चालू कर ना. बाहेरच बोलणार. आय लव्ह यू. मी बोलतोय. ही सगळी म्हणतात आय लव्ह यू मध्ये.
हॅलो आय लव्ह यू हॅलो आय लव्ह यू हॅलो आय लव्ह यू तर इथं मस्त असं सर्वांनी डान्स वगैरे केला, खूप सारा एन्जॉय केला, खूप मस्ती केली, खूप मज्जा पण आली कार्यक्रमाला. सगळ्यांनी खूप दिवसानंतर असा एन्जॉय केला, कारण की सर्वांच्या घरात रोजच काही ना काही असतं, म्हणजे असं कुठं आपण स्वतःसाठी वेळ काढत नाही वेगळा. तरी तर या दोघींची जुगलबंदी चालू होती डान्सच्या बाबतीत. खूप मस्त डान्स केला दोघींनी पण आणि बाकी सर्वांनी पण. खूप मस्त वाटतं. हळदी कुंकूचा कार्यक्रम खूप छान झाला आणि अशा प्रकारे मस्त असा हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला आणि आम्ही आमच्या घरी आलो. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.